एकदम ताजा वाम आहे। किती आहे? 250 रुपये किलो। 250 रुपये किलो एकदम फ्रेश वाम। टायगर प्रॉन्स कसे दिले? 500 ला किलो। पापलेट कसे? 300 ला किलो। 300 ला किलो। ते मुशी कशी आहे रे? 250 रुपये किलो। समंदरला तुफान आहे, याच्यासाठी खूप महाग आहे। आता 4 दिवसांनी स्वस्त होणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आता मी आहे नवी मुंबईतील तळोजा फिश मार्केटमध्ये। तर बघूया आज काय काय मासळी आपल्याला बघायला मिळते आणि आजचा रेट्स काय आहे ते बघायला मिळेल। तर इकडचं प्रॉपर लोकेशन जर पाहिजे असेल तुम्हाला, त्याची गुगल लिंक मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये। पण हा बघा, हे समोरचं आहे, हा LNT प्रोजेक्ट आहे आणि इकडून कळंबोलीवरून येतो आपण, कळंबोली सर्कलवरून। तर हे LNT प्रोजेक्ट आहे आणि हा जो रोड आहे कळंबोली शिळफाटा रोड आहे, या साईडला शिळफाटा आणि पुढे जो आहे सिडकोचा प्रोजेक्ट आहे। तर याच्या बरोबर समोर इकडे मार्केट भरतं। टायगर प्रॉन्स कसे दिले? 500 ला किलो। ओके, कुठचा मासा आहे? बैकी तो कसा? 120 ला काय किलो? एक ही रखा क्या दोनों किलो 120 ला किलो। कसे पापलेट कसे बारीक? कमी आहे। हां बोला, पापलेट कसे? 300 ला किलो। 300 ला किलो। ते पण तेवढेच आहेत का? हे 200 ला किलो। आणि बोंबील? बोंबील 180 ला किलो। 180। मुशी कशी आहे रे? 250 रुपये किलो। 250 रुपये किलो। किती बसणार किलो मध्ये? 150-200 रुपये असतात, 150 माल नाही ना माल। अच्छा, आज थोडंसं महाग आहे। किती बसतील पण 1 किलो मध्ये? 3च येतील। थोडं महाग। 600 रुपये किलो। हां, 600 रुपये किलो। 600 रुपये किलो प्रॉन्स। खापरी पापलेट हे कसं हलवा कसा? किती? 700 रुपये किलो। आज महाग आहेत म्हणजे 500 असतात, 700। बांगडा 250 रुपये किलो। हे वाम आहे ना? वाम आहे ना? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। 200 रुपये। हा कुठचा मासा आहे? ताम आहे, ताम 400 रुपये किलो। ताम 400 रुपये किलो। 100 रुपये किलो। बोंबील 100 रुपये किलो। तुफान आले, मच्छी मागून महाग झाली। का पण मच्छी महाग का झाली पण? महाग का झाली पण? मच्छी महाग का झाली पण? समंदरला तुफान आहे, याच्यासाठी खूप महाग आहे। आता 4 दिवसांनी स्वस्त होणार। पापलेट 800 रुपये किलो आहे, ते छोटे छोटे। कसे आहेत खेकडे? 200 ला अर्धा किलो। 400 रुपये किलो। छोटे छोटे आहे। राजाराणी ना? 200 रुपये किलो राजाराणी। प्रॉन्स आहेत 520 रुपये किलो। 520। किती आहे बोंबील कसे? 150 रुपये। 150 रुपये किलो बोंबील। मोठा बोंबील 150 रुपये किलो। किती येते? किलो मध्ये 8 येते, किलो मध्ये 20 येतात। किलो मध्ये 20? 20 येतात। हे कितीला आहेत? 500 ला किलो। 500 ला। आणि हे? हे पण 500। हे पण 500 ला। एक खेकडा किती? संपलं खेकडे। पापलेट 1000 रुपये किलो। पापलेट 1000 रुपये। आणि सुरमई किती? 600 रुपये किलो। एकदम ताजा वाम आहे। किती आहे? 250 रुपये किलो। 250 रुपये किलो। एकदम फ्रेश वाम। 415 200 रुपये किलो। फले मच्छी मोठी भाव कोलबी कशी आहे? कोलबी आज लय महाग बोलून आहे, 550 रुपये किलो। भरपूर महाग आहे पण कस्टमर पण कंप्लेंट करते खूप महाग आहे। 550 रुपये किलो। किलोला 25 पीस बसतील। कशी मासळी? 100 रुपये किलो। 100 रुपये किलो। कसं मांदेली? 100 रुपये किलो। 100 रुपये किलो मांदेली। और बोंबील 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। छोटे छोटे आहेत। 500 ग्राम झाले। कशी आहेत ती अंडी? कशी आहेत? 150 रुपये डझन। 150 रुपये डझन गावठी ना? पापलेट किती? 900 रुपये। 900 रुपये किलो। 6 येतील। 900 रुपये आणि 6 पीस येणार ना? अरे, आणि हे 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। किलोला किती बसतील पण साधारण? 40 कोलंबे येतील। 40 कोलंबे। 500 रुपये किलो। आणि हे किती? 500 रुपये। 500 रुपये किलो। गोल मासा ना? मोठी असते, बारीक पण असते। 2 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 1.5 किलो, 3 किलो। मोठे लोक 500 रुपये किलो। 500 रुपये।
बघा इकडे समोर आहे ना, इकडे फिश घेतलं ना तुम्ही ह्या साईडला की कटिंगसाठी दुसरीकडे यावं लागतं आपल्याला या साईडला इकडे, आणि लाईन लावावं लागतं, भरपूर लाईन आहे इकडे कटिंग. कापायची किती घेता? मच्छी 20 रुपये, कोळंबी 50 रुपये. मच्छी 20 रुपये आणि कोळंबी कोळंबी, खेकडे आणि मुशी आणि माकडे 50 रुपये. 50 रुपये सोलायचे. पण ते क्वांटिटी काय, क्वांटिटीवरती काय असतं का? नाही ना, अच्छा किलोवरती काय? अच्छा ओके. कापी ठेवायचं. दुकान में इधर अच्छे जाता है। जड़ा दिया है आज का दिया। तर जे मार्केट आहे सकाळी 5:30ला चालू होतं आणि दुपारी जवळपास 11:30-12 पर्यंत हे संपतं. काय आहे? जोरात कापले. धरला त्याने डायरेक्ट. हा थांबत नाही. जिवंत मासे आहे. आमचा जीव आलता मोठे मार्केट आहे ना सकाळी 5:30ला चालू होतं आणि सकाळी 10:30-11 पर्यंत संपतं. रविवारी तर खूप लवकरच संपतं. आता वाजलेत 8:45 आणि ऑलमोस्ट अर्ध मार्केट संपलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.